नेक्स्ट आहे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. Majority of flowering plants produce hermaphrodite flower and pollen grain are likely to come in contact with the stigma of the same flower. आता फ्लॉरिंग प्लांटची मेजॉरिटी जर पाहिली आपण तर ती काय आहे, हर्माफ्रोडाइट्स म्हणजे मेल आणि फिमेल फ्लावर हे या ठिकाणी मेल आणि फिमेल म्हणण्यापेक्षा मेल आणि फिमेल दोन्ही पार्ट्स जे आहेत ते सेम फ्लॉवर प्रेझेंट असतात. दॅट्स वाय त्याला आपण हर्माफ्रोडाइट्स म्हणू. आणि पोलन ग्रेन्स निश्चितच हे सेम फ्लावरच्या स्टिग्माच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. Continued self-pollination result in inbreeding depression. पण कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन जर झालं तर नवीन जीन्सचं रिकॉम्बिनेशन होत नाही आणि त्यामुळे इथं इनब्रीडिंग डिप्रेशन येऊ शकतं. म्हणजे नवीन कॅरेक्टर्स जे आहेत ते तयार होत नाही, हार्मफुल कॅरेक्टर्स रिमूव्ह होऊ शकत नाही. Flowering plants have developed many devices to discourage self-pollination and to encourage cross-pollination. मग फ्लॉरिंग प्लांट्स जे आहेत ना तर हॅव डेव्हलप मेनी डिव्हायसेस, यामध्ये बरेचसे डिव्हायसेस डेव्हलप त्यांच्यामध्ये असतात आणि त्यामुळे ते सेल्फ पॉलिनेशन टाळत असतात आणि क्रॉस पॉलिनेशनला फेवर करत असतात. In some species, pollen release and stigma respectively are not synchronized. मग आता हे मेकॅनिझम कसं आहे तर ते आपण समजून घेऊ. आता या मेकॅनिझममध्ये काय होतं की काही फ्लॉवरच्या स्पेसीज असे आहेत की त्यामध्ये पोलन आणि स्टिग्मा यांचं मॅच्युरेशन सेम टाईमला होत नाही. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस अँथर डेहिसन्स होतो आणि पोलन रिलीज असतात तेव्हा स्टिग्मा हा रिसिप्टिव्हिटीसाठी तयार नसतो, बरोबर, किंवा स्टिग्मा रिसिप्टिव्हिटीसाठी तयार आहे पण पोलन ग्रेन्स रिलीज झाले नाही असंही होऊ शकतं. सो पोलन रिलीज अँड स्टिग्मा रिसिप्टिव्हिटी हे सिंक्रोनाइज नसतात. सिंक्रोनाइज म्हणजे ॲट ए टाईम त्यांची मॅच्युरिटी होत नाही. Either the pollen is released before the stigma become receptive or stigma become receptive much before the release of pollen. मग यामध्ये शक्यता काय असते की पोलन रिलीज झाले पण स्टिग्मा रिसिप्टिव्ह झाला नाही. दुसरी शक्यता काय, स्टिग्मा रिसिप्टिव्ह आहे मात्र पोलन रिलीज झाले नाही. In some other species, the anther and the contact with the stigma नाही अँथर अँड that stigma are placed at different positions so that the pollen cannot come in contact with the stigma of the same plant. पहा, पहिली शक्यता आपण पाहिली की जिथं सेल्फ पॉलिनेशन टाळलं गेलं. काय बरं की रिसिप्टिव्हिटी जी आहे स्टिग्माची आणि पोलन रिलीज हे डिफरंट टाईमला आहे. दुसरी शक्यता जर पाहिली आपण तर काही स्पेसीज असे आहेत की ज्यामध्ये अँथर आणि स्टिग्मा हे डिफरंट पोझिशनला आहेत आणि डिफरंट पोझिशनला असल्यामुळं सेम प्लांटचं पोलन ग्रेन्स हे त्याच फ्लावरच्या स्टिग्माच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. ओके, हे पण एक दुसरं कारण आहे. बोथ these devices prevent autogamy. मग आता वरच्या ज्या दोन्ही केसेस आपण पाहिल्या तर दोन्ही केसेसमध्ये काय टाळल्या गेलं बरं, ॲटोगॅमी टाळल्या गेली. एक तर दोन्ही ॲट अ टाईम मॅच्युअर नव्हते किंवा दोन्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. अशा दोन्ही केसेसमध्ये ॲटोगॅमी प्रिव्हेंट केल्या गेली. The third device to prevent inbreeding is self-incompatibility. आता सेल्फ पॉलिनेशन टाळण्याचा तिसरा जो ऑप्शन आहे तर तो कोणता आहे तर त्यामध्ये जी इनब्रीडिंग आहे ती टाळल्या जाईल आणि याचं कारण जर असेल तर ती असेल सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. म्हणजे याचा अर्थ सेम पोलन ग्रेन सेम स्टिग्मावर काय होणार नाही, कॉम्पेटेबल नसणार. ओके, सो ती इनकॉम्पेटेबल म्हणजे तिथं जर्मिनेशन होणार नाही. This is a genetic mechanism and prevents self-pollen from the same flower or other flower of the same plant from fertilizing the ovule by inhibiting pollen germination or pollen tip growth in the pistil. मग आता हे जे मेकॅनिझम आहे, ओके, तर हे एक प्रकारचं जेनेटिक मेकॅनिझम आहे की ज्यामध्ये स्वतःचेच पोलन ग्रेन स्वतःचे स्टिग्मा काय करू शकत नाही, या ठिकाणी जर्मिनेट करू शकत नाही. ओके, ती झाली त्यांची सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. सो या मेकॅनिझममध्ये जे सेल्फ पोलन आहे म्हणजे तो सेम फ्लावरचा असेल किंवा त्याच प्लांटच्या दुसऱ्या फ्लावरचा असेल, फक्त इथं काय नाही बदललं गेलं पाहिजे, प्लांट बदलला नाही गेला पाहिजे. फ्लावर तोच असेल किंवा दुसरा असेल तर यामध्ये जे ओव्हुल्स आहेत तर हे ओव्हुल्स स्वतःच्या पोलन्सला फर्टिलाइज होत नाही. म्हणजे याचा अर्थ इथं पोलन जर्मिनेशन हे टाळलं गेलं आणि त्यामुळं किंवा असं होतं की कधीकधी पोलन ट्यूबची ग्रोथ ही पिस्टिलमध्ये होत नाही. Another device to prevent self-pollination is the production of unisexual flowers. आता हे झालं आत्तापर्यंत हर्माफ्रोडाईटबद्दल बोललो आपण. आता पपयासारखे काही प्लांट्स आहेत की ज्यांच्यामध्ये काय होतं
की मेल फ्लावर वेगळा आहे आणि फिमेल फ्लावर काय आहे वेगळा आहे. तर अशा ठिकाणी सुद्धा सेल्फ पॉलिनेशन हे टाळलं जातं. If both male and female flower are present on the same plant, such as castor and maize, monoecious prevent autogamy but not गेटॅनोगॅमी. geitonogamy. आता मेल आणि फिमेल फ्लावर जर सेम प्लांटवर प्रेझेंट असतील तर त्याला आपण मोनोसियस प्लांट्स म्हणतो. आणि एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर कॅस्टर आणि मेज. तर कॅस्टर आणि मेजमध्ये जर पाहिलं आपण तर मेल फ्लावर हे वेगळे असतात आणि फिमेल फ्लावर वेगळे असतात. आणि एकाच फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स नसल्यामुळं त्या ठिकाणी ॲटोगॅमी टाळल्या जाते. मात्र त्या ठिकाणी शक्यता कोणती आहे? गेटॅनोगॅमी. कारण गेटॅनोगॅमीमध्ये काय पाहिलं आपण की सेम प्लांटच्या एका फ्लावरच्या अँथरकडून सेम प्लांटच्या दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्माकडे पोलन ग्रेन जर्मिनेशन होत असेल तर त्या पॉलिनेशनला काय म्हणलो आपण? गेटॅनोगॅमी म्हणलो. गेटॅनोगॅमीबद्दल आपण एक वाक्य वाचलं होतं काल. कोणतं? की फंक्शनली तो क्रॉस पॉलिनेशन वाटतो, परंतु ॲक्च्युअल ते काय सेल्फ पॉलिनेशनच असतं. In several species such as papaya, male and female flower are present on three different plants. That is, each plant is either male or female. आता बरेचसे स्पेसीज आहे पपायासारखे की ज्यामध्ये मेल फ्लावर हे डिफरंट फ्लावरवर प्रेझेंट मेल फ्लावर हे डिफरंट प्लांटवर प्रेझेंट आहे आणि फिमेल फ्लावर हे डिफरंट प्लांटवर प्रेझेंट आहे. मग आता ईच प्लांट, मग प्रत्येक प्लांट एकतर मेल प्लांट असेल किंवा फिमेल प्लांट असेल. आता कॅस्टर आणि मेजमध्ये काय झालं? प्लांट सेम आहे पण मेल फ्लावर वेगळे, फिमेल फ्लावर वेगळे. पपाया त्याच्यापेक्षा डिफरंट आहे. पपाया डिफरंट कसा आहे की पूर्ण प्लांटच मेल असेल किंवा पूर्णच प्लांट काय असेल? फिमेल असेल. म्हणून त्याला काय म्हणायचं? डायोसी. ते सांगितले ना. सेव्हरल स्पेसीज आहे पपायाच्या की ज्यामध्ये मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर हे डिफरंट प्लांटवर प्रेझेंट आहे आणि म्हणून एक पूर्णच प्लांट आयदर एकतर मेल प्लांट असतो किंवा फिमेल प्लांट असतो, तर याला म्हणायचं डायोसी. सो डिफरंट लक्षात आलं मोनोसियस आणि डायोसीमधला. मोनोसियसमध्ये काय आहे की सेम प्लांट आहे, त्यामध्ये काही फ्लावर्स हे मेल आहेत आणि काही फ्लावर्स हे फिमेल आहे, त्याला आपण मोनोसियस म्हणलो कॅस्टर आणि मेज संदर्भात. आणि डायोसीमध्ये जर पाहिलं आपण तर पपायासारखे काही आहेत की ज्यामध्ये पूर्ण प्लांटच या ठिकाणी एकदा मेल फ्लावरचा असेल किंवा फिमेल फ्लावरचा असेल. This condition prevents both autogamy and geitonogamy. आता वरती आपण काय पाहिलं होतं बरं की जेव्हा मोनोसियस प्लांट्स होते त्यामध्ये फक्त काय टाळल्या जाते? ॲटोगॅमी टाळल्या जाते. तिथं गेटॅनोगॅमीचे चान्सेस होते. पण इथं काय झालं बरं? प्लांटच बदलला डायोसीमध्ये. म्हणजे डायोसीमध्ये दोन्ही गोष्टी टाळल्या गेल्या. कोणत्या कोणत्या? ॲटोगॅमी पण होणार नाही आणि गेटॅनोगॅमी पण होणार नाही. ओके. सो इथं फक्त काय असणार? प्युअर क्रॉस पॉलिनेशन या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. म्हणजे अशा डायोसी प्लांटमध्ये फक्त झेनोगॅमी हेच पॉलिनेशनचं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. Pollination does not guarantee the transfer of the right type of pollen, compatible pollen of the same species as the stigma. आता बघा पॉलिनेशनमध्ये काय होतं की कॉम्पॅटिबल पोलन कशाला म्हणू बरं आपण? जी स्पीसीज लागते त्या स्पीसीजचा पोलन ग्रेन येणं याला आपण काय म्हणतो? कॉम्पॅटिबल पोलन म्हणतो. आता प्रत्येक वेळेस राईट टाईपचाच पोलन ट्रान्सफर होईल याची गॅरंटी आहे का? नाही. पॉलिनेशनमध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की स्टिग्मावर जे सेम स्पेसीजचा कॉम्पॅटिबल पोलन पाहिजे राईट टाईपचा तोच ट्रान्सफर होईल असं सांगता येत नाही. Often pollen of the wrong type either from the other species or from the same plant, if it is a self-compatible, also land on the stigma. आता इथं दोन शक्यता आहे. पहिली शक्यता काय आहे? इथं अदर स्पेसीजचा रॉंग टाईपचा पोलन येणार, ही एक पहिली शक्यता आहे. बरोबर आहे का? समजा रोजचा आहे आणि त्याच्याऐवजी काय आला? दुसऱ्याच एखाद्या फ्लावरचा आला समजा, हे एक होऊ शकतं ना रॉंग टाईपचा पोलन येणे. दुसरं काय आहे की सेम प्लांटचा आला पण त्याच्यामध्ये काय नव्हती? कॉम्पॅटिबिलिटी नव्हती. सो सेल्फ इनकॉम्पॅटेबल असणारा सेम प्लांटचा जर पोलन ग्रेन आला तर तो सुद्धा रॉंग टाईपचाच झाला आणि तो जर स्टिग्मावर लँड झाला तर काय होतं पहा? The pistil has the ability to recognize the pollen, whether it is of the right type compatible or of the wrong type incompatible. मग आता याच्यामध्ये काय होतं की जे पिस्टिल आहे अर्थात ज्याला आपण जॅनोसियम म्हणतो, हे की नाही. सो
पिस्टिलमध्ये एक ॲबिलिटी आहे की ते पोलनला काय करू शकतो, रेकग्नाईज करू शकतो. कसं रेकग्नाईज करणार की तो त्या ठिकाणी आयडेंटिफाय करतो की आपल्याकडे आलेला जो पोलन आहे हा राईट टाईपचा आहे, अर्थातच कॉम्पेटिबल आहे, का रॉंग टाईपचा आहे, का इनकॉम्पेटिबल आहे, हे आयडेंटिफाय करण्याची, रेकग्नाईज करण्याची क्षमता ही पिस्टिलमध्ये असते. If it is of the right type, the pistil accepts the pollen and promotes post-pollination event that leads to fertilization. मग आता यामध्ये राईट टाईपचा पोलन ग्रेन जर स्टिग्मावर स्टिक झाला असेल तर अशा वेळेस पिस्टिल त्याला ॲसेप्ट करेल आणि त्यानंतर पोस्ट पॉलिनेशन म्हणजे पोलन ट्यूबचं काय होणे, जर्मिनेशन होणे, पोलन ट्यूबचं फॉर्मेशन होणे, त्यानंतर डबल फर्टिलायझेशन, हे सगळे इव्हेंट तिथून पुढे चालू होतील. ओके, आणि फायनली कुठपर्यंत चालेल ते फर्टिलायझेशनपर्यंत चालेल. If the pollen is one of the wrong type, the pistil rejects the pollen by preventing pollen germination on the stigma or the pollen tube growth in this type. आणि पोलन जर रॉंग टाईपचा आला तर या ठिकाणी 2 शक्यता आहेत. पहा कोणत्या 2 शक्यता आहेत की जो पिस्टिल आहे हा या ठिकाणी काय करणार, जे पोलन आहे तर त्या रॉंग टाईपचा पोलन आला की पहिली शक्यता असं आहे की त्या पोलनचं जर्मिनेशन त्या ठिकाणी होणार नाही. आणि दुसरी शक्यता जर पाहिलं आपण तर जर पोलनचं जर्मिनेशन झालं चुकून तर अशा वेळेस पोलन ट्यूबची ग्रोथ मात्र स्टाईलमध्ये होणार नाही, कारण पोलन ट्यूबची ग्रोथ झाल्यावर 2 मेल गॅमेट्स हे कुठं कॅरी होतात, ओव्हरीच्या दिशेने कॅरी होतात, ते होणार नाही. म्हणजे 2 शक्यता सांगितल्या तुम्हाला इथं की रॉंग टाईपचा पोलन आला की पहिलं तर पोलन जर्मिनेशनच होणार नाही स्टिग्मावर, आणि जर चुकून झालं तरी पोलन ट्यूबची ग्रोथ मात्र स्टाईलमध्ये होणार नाही. The ability of the pistil to recognize the pollen followed by its acceptance or rejection is the result of a continuous dialogue between the pollen grain and the pistil. आता आपण या अगोदर काय केलं होतं की जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये पाहिलं होतं की DNA मॅसेंजर RNAच्या थ्रू काय करतो, कोडेड इन्फॉर्मेशन देतो प्रोटीन सिंथेसिसची, बरोबर आहे का. तर त्याला आपण ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन अशा स्टेप्स वापरल्या होत्या. तर तसंच इथं आहे, हे जे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आहे ना, तर ॲक्च्युअल पिस्टिलमध्ये काय आहे, एक ॲबिलिटी आहे की तो रॉंग टाईप किंवा राईट टाईपच्या पोलनला काय करतो, रेकग्नाईज करतो आणि त्यावरून ते ठरवतो की त्याला ॲक्सेप्ट करायचं का रिजेक्ट करायचं. याचा अर्थ इथं त्या दोघांचं कम्युनिकेशन आहे, म्हणजे एक कंटिन्युअस डायलॉग होतो पोलन ग्रेन आणि पिस्टिलमध्ये. This dialogue is mediated by the chemical components of the pollen interacting with those of the pistil. मग आता हे जे कंटिन्युअस डायलॉग किंवा त्यांचं जे कम्युनिकेशन आहे हे कशाच्या माध्यमानं होतं हे ना, मग हे होतं काही केमिकल कंपोनंट्सच्या माध्यमानं. आणि हे केमिकल कंपोनंट्स जे असतात ओके पोलनचे, तर हे मिडिएट करतात आणि त्यामुळं पोलनचं पिस्टिलसोबत काय होतं, त्या ठिकाणी इंटरॅक्शन होतं. It is only in recent years that botanists have been able to identify some of the pollen and pistil components and the interaction leading to the recognition followed by acceptance or rejection. आणि अलीकडच्या काही काळामध्ये जर पाहिलं तर जे बॉटनिस्ट आहेत तर यांनी काय केलं या ठिकाणी की असे काही कंपोनंट्स या ठिकाणी पोलन अँड पिस्टिलचे आयडेंटिफाय केलेले आहेत की ॲक्च्युअल त्यांचं केमिकल इंटरॅक्शन कसं चालतं पिस्टिल अँड पोलनचं, तर ते त्यांनी रेकग्नाईज केलेलं आहे. आणि तिथून त्यांच्या लक्षात आलं की कशा पद्धतीनं इंटरॅक्शन होतं, कशा पद्धतीनं मग राईट टाईपचं असेल तर काय होतं ॲसेप्टन्स आणि रॉंग टाईपचं असेल तर रिजेक्शन, हे शास्त्रज्ञांनी सुद्धा शोधून काढलेलं आहे. As mentioned earlier, following compatible pollination, the pollen grain germinates on the stigma to produce a pollen tube through one of the germ pores. आता ऑलरेडी मेन्शन केल्याप्रमाणे जर कॉम्पेटेबल पॉलिनेशन घडलं ओके, सो पोलनचं काय झालं आता या ठिकाणी जर्मिनेशन झालं. मग आता पोलन ग्रेन्स स्टिग्मावर काय होणार या ठिकाणी जर्मिनेट होणार आणि जर्मिनेशन झाल्याबरोबर बरोबर आहे, म्हणजे त्याने त्याला काय केलं आता ॲक्सेप्ट केलं, पोलन पिस्टिलचं इंटरॅक्शन झालं, कॉम्पेटेबल पोलन भेटल्यामुळं पोलन ग्रेनचं जर्मिनेशन स्टिग्मावर झालं आणि फायनली काय तयार झालं, पोलन ट्यूब्सचं फॉर्मेशन झालं. आणि जे जर्म पोर्स आहेत आता या वन ऑफ द जर्म पोर्समधून या ठिकाणी पोलन टिप्स या ठिकाणी काय करणार, कॅरी करणार. आता या अगोदर आपण पाहिलेलं आहे की स्पोरोपोलिनिन एक्झाईनच्या लेयर्समध्ये जिथं अब्सेंट असतो तर त्या ठिकाणी त्या
पॉईंटला आपण काय म्हणतो, त्या ॲपरेचरला म्हणतो जर्म पोर्स. तर त्या कोणत्याही एका जर्म पोर्समधून पोलन ट्यूब्स, आता या ठिकाणी काय होते, प्रोड्यूस झालेली पोलन ट्यूब्स आता स्टाईल थ्रो कॅरी होणार या ठिकाणी. The contents of the pollen grain move into the pollen tube. आणि पोलन ग्रेनमधला जेवढा काही कंटेंट आहे तर हा कंटेंट कुठं होणार या ठिकाणी, आता पोलन ट्यूबमध्ये कॅरी होणार, ओके. Pollen tube grows through the tissue of the stigma and style and reaches the ovary. पहा, आता आपण पाहिलं की पोलन ग्रेनचा जो कंटेंट आहे हा पोलन ट्यूबमध्ये मूव्ह झाला, म्हणजे अर्थातच त्यामध्ये मेल गॅमेट्स पण आले 2. मग पोलन ट्यूबची ग्रोथ होते स्टिग्माच्या टिश्यूच्या दिशेने, आणि त्यानंतर स्टिग्माकडून पोलन ट्यूब कुठं कॅरी होते, स्टाईलकडून ती कुठपर्यंत पोहोचणार, आता ओव्हरीकडे पोहोचणार. आता आपण 1.12 BC फिगर थोडंसं वर जाऊ. वरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर फिगरकडे या. पहिली फिगर तुम्हाला सांगते की पोलन ग्रेनचं जर्मिनेशन हे स्टिग्मावर कसं होतं. तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पोलनचं जर्मिनेशन एक फिगर थ्रू दाखवलेली आहे तुम्हाला. सेकंड फिगर जी आहे त्यामध्ये सांगितलं की पोलन ट्यूब ग्रोईंग थ्रू द स्टाईल. ओके, आता आपण जे बोललो होतो की जी हॅलो ट्यूब असते तर त्या ट्यूबमधून ॲक्च्युअल ती कॅरी होते. आता हे थोडंसं लक्षात न येण्यासारखं आहे थोडंसं फिगरवरून, पण ठीक आहे. तिसरी फिगरकडे आपण लक्ष देऊ. तिसऱ्या फिगरकडे जर पाहिलं आपण तर तिसऱ्या फिगरमध्ये तुम्हाला लॉन्जिट्युनल सेक्शन दिलेलं आहे, पहा, करेक्ट. हे लॉन्जिट्युनल सेक्शन आहे फ्लावर शोईंग द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब्स. तर यामध्ये मात्र तुमच्या लक्षात येईल की पोलन ट्यूब्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ओके, सो पोलन ट्यूब्स कुठून कुठपर्यंत आहे, पहा, स्टिग्मापासून तर कुठपर्यंत, जे कोणतं एंड आहे ते मायक्रोपिलर एंडपर्यंत जर पाहिलं आपण तर तुम्हाला त्या ठिकाणी पोलन ट्यूबचं स्प्रेडिंग झालेलं दिसेल. आणि ऑलरेडी आपण जे 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लिएटेड्स एम्ब्रायो सॅक पाहिला होता, है की नाही, तर ते सुद्धा फिगरमध्ये दाखवलेले आहेत. कॅलेजल एंड्सकडच्या 3 अँटीपोडल सेल्स असतील, सेंट्रल सेलमधले 2 पोलार न्यूक्लिया असतील, आणि जे एग ॲपरेटस आहे, बरोबर, तर त्यामधल्या एग सेल्स आणि 2 सिनर्जिड सेल्स, या सर्वांना आपण इथं व्हिज्युलाइज करू शकतो. त्यानंतर आता पुढे जर पाहिलं आपण तर चौथ्या फिगरला आपण लगेच स्टडी करून घेऊ वाटलंस. तिसऱ्या फिगरमध्ये आपल्याला काय सांगितलं त्यांनी, LS सांगितला होता. चौथ्या फिगरमध्ये जर पाहिलं तर आपल्याला एनलार्ज व्ह्यू दाखवला आहे एग ॲपरेटसचा, की त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की जे पोलन ट्यूब्स आहे तर त्याची एंट्री होते, पहा, सिनर्जिड्समध्ये. आता इथं आपल्याला माहिती आहे की फिलिफॉर्म ॲपरेटस त्याला गाईड करतो, बरोबर ना. सो इथे ॲडिशनल पार्ट जर पाहिलं आपण तर पहा, इथं एग ॲपरेटस दाखवलेला आहे. सेंट्रल सेलबद्दल बोललो आपण. प्लाझ्मा मेम्ब्रेन्स आहे, सिनर्जिड सेल्स, गाईड करणारा फिलिफॉर्म ॲपरेटस, आणि त्यानंतर तिथं जर पाहिलं आपण तर पोलन ट्यूब्स किती मेल गॅमेट्सला कॅरी करतो, 2 मेल गॅमेट्सला कॅरी करतो त्या ठिकाणी. आणि अलॉंग विथ त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस, त्याच्याबद्दल आत्तापर्यंत आपण बोललो नाही. आता वरती जर पाहिलं आपण तर तुमच्या सहज लक्षात येईल, पहा, की जे 2 मेल गॅमेट्स ट्रान्सफर झाले होते तर एक मेल गॅमेट्स हा कोणाच्या संपर्कामध्ये आला, बरं, एक सेलच्या संपर्कामध्ये आला. आणि दुसरा मेल गॅमेट जर पाहिला आपण तर 2 पोलार न्यूक्लियाच्या संपर्कामध्ये येणार, बरोबर. सो आता या कंडिशनला आपण पुढे बघणार आहोत की एक सेल, कोणती सेल सांगा, एक सेल, आणि त्यानंतर एक मेल गॅमेट्स, तर हे या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन करतील, झायगोटचं फॉर्मेशन करतील, करेक्ट. आणि त्यानंतर 2 पोलार न्यूक्लियाय आणि दुसरा मेल गॅमेट्स हे या ठिकाणी कशाचं निर्मिती करते, एंडोस्पर्म, किंवा त्याला आपण काय म्हणतो, PEN, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि या फर्टिलायझेशनलाच आपण पुढे काय म्हणणार आहोत, डबल फर्टिलायझेशन म्हणणार आहोत. ठीक आहे, आता आपण आपल्या पॉईंटकडे येऊ. तर आपल्या पॉईंटमध्ये आपण लास्ट रीड केलं होतं की पोलन ट्यूब जी आहे ही स्टिग्मापर्यंत है ना, स्टिग्माच्या टिश्यूच्या थ्रो पुढे पुढे कॅरी करते स्टाईल, आणि स्टाईलपासून ती कुठपर्यंत पोहोचते, ओव्हरीपर्यंत. You would recall that in some plants, pollen grains are shared at 2 cell condition, a vegetative cell and a generative cell. आता आठवत असेल तुम्हाला की काही प्लांट्समध्ये पोलन ग्रेन्स हे कोणत्या, आता आपण तिथं हे पाहिलं होतं, सीडिंग कोणत्या स्टेजला होईल ते महत्त्वाचं आहे, हे की नाही. सो पोलन ग्रेनची सीडिंग ही 2 सेल्ड कंडिशनला होते, आणि त्या 2 सेल्स कोणत्या कोणत्या आहेत,
एक आहे व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरा आहे जनरेटिव्ह सेल. दोन्ही एक एक. In such plant, the generative cell divides and form the two male gametes during the growth of pollen tube in the stigma. मग प्रश्न असा आहे की मेल गॅमेट्स हे कोणत्या सेलपासून तयार होतात, जेव्हा की त्याच्यामध्ये आपण पाहिलं 2 प्रकारचे सेल असतात. तर लक्षात ठेवायचं की जी जनरेटिव्ह सेल्स आहेत ना, हिचं डिव्हिजन होऊन ठीक आहे डिवाइड्स अँड फॉर्म 2 मेल गॅमेट्स, म्हणजे 2 मेल गॅमेट्स हे पोलन ग्रेनच्या जनरेटिव्ह सेल तयार करत असतात. आणि फर्दर हे केव्हा होतं, जेव्हा स्टिग्मामध्ये पोलन ट्यूबची काय होत असते, ग्रोथ होत असते. तशा वेळेस पोलन ग्रेनच्या जनरेटिव्ह सेलपासून 2 मेल गॅमेट्स हे तयार होत असतात. In plants which share pollen in the 3 cells condition, pollen tubes carry the two male gametes from the beginning. आता काही प्लांट्स असं आहे की ज्यांच्यामध्ये पोलन ग्रेनचं शेडिंग हे 3 सेल स्टेजला जर असेल, ओके 3 सेल कंडिशन जर असेल, तर अशा वेळेस पोलन ट्यूब हे 2 मेल गॅमेट्सला सुरुवातीपासूनच म्हणजे पोलन जर्मिनेशनपासूनच कॅरी करत असतो. Pollen tube after reaching the ovary enter the ovule tube through the micropilli and then enters one of the synergy through filiform apparatus. आता पोलन ट्यूबचा प्रवास पाहू आपण की पोलन ट्यूब्स एकदा का ओव्हरीजवळ पोहोचली की आता तिला एंट्री कशाच्या कुठं करायची आहे, ओव्हलच्या आतमध्ये करायची आहे. ओव्हलच्या आतमध्ये जरी तिथं फिलिफॉर्म ॲपरेटसनं गाईड केलं असेल, पण ती एंट्री कोणत्या एंडला असते, मायक्रोपिलर एंडला असतं. कारण तिथं आपण पाहिलं होतं की जे इंटेग्युमेंट्स आहेत ते तिथं काय असतात, अबसेंट असतात है ना काही पोर्शनमध्ये. मग तिथून पोलन ट्यूब त्या ठिकाणी एंट्री करणार आणि एंटर करत असताना 2 पैकी एका सिनर्जिड्सच्या थ्रू ओके सो एंटर्स वन ऑफ द सिनर्जिड्स थ्रू फिलिफॉर्म ॲपरेटस, म्हणजे फिलिफॉर्म ॲपरेटसच्या सहाय्यानं मार्गदर्शन ती 2 पैकी एका सिनर्जिड्समध्ये काय करते, एंटर करते. Many recent studies have shown that filiform apparatus present at the micropillar part of the synergid guides the entry of the pollen tube. आणि ऑलरेडी मेन्शन केल्याप्रमाणे की जे फिलिफॉर्म ॲपरेटस आहे जो की मायक्रोपिलर एंडला प्रेझेंट आहे सिनर्जिड्सच्या, तर त्याचं काम काय आहे की पोलनची जी एंट्री आहे त्याला गाईड करणे. All these events from pollen disposition of the stigma until pollen tube enter the ovule are together referred to as a pollen pistil interaction. आतापर्यंत आपण जेवढे काही इव्हेंट्स पाहिले म्हणजे पोलन डिपॉझिट झाल्यापासून है ना, पोलन डिपॉझिट कोणता पाहिजे आपल्याला, कॉम्पॅटेबल. इनकॉम्पॅटेबल असेल तर पोलन जर्मिनेशन होणार नाही. सो पोलन डिपॉझिशन जर झालं असेल कॉम्पॅटेबलचं, तिथून तर जोपर्यंत पोलन ट्यूब कुठं एंट्री करत नाही, ओव्हलपर्यंत एंट्री करत नाही, तोपर्यंतचे पूर्ण इव्हेंट्स हे कशामध्ये ग्राह्य धरले जातील, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. सो पोलन पिस्टिल इंटरॅक्शन हे पोलन लँडिंगपासून तर मायक्रोपिलर एंडमधून कशाची एंट्री होणे, पोलन ट्यूबची एंट्री होणे, इथपर्यंतचे पूर्ण इव्हेंट हे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आहे. As pointed out earlier, pollen pistil interaction is a dynamic process involving pollen recognition followed by promotion or inhibition of the pollen. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की जे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आहे ही एक डायनॅमिक प्रोसेस आहे. कारण यामध्ये पोलन अप्रोप्रिएट पोलन आयडेंटिफाय करणं, रेकग्नाईज करणं ही पिस्टिलची काय असते, आयडेंटिटी असते. आणि त्यामुळं हिला आपण एक डायनॅमिक प्रोसेस म्हणू की ज्यामध्ये पोलनला रिकग्नाईज केलं जातं. कॉम्पॅटेबल जर असेल तर प्रमोशन, नॉन कॉम्पॅटेबल किंवा इनकॉम्पॅटेबल असेल तर त्याला रिजेक्ट केलं जातं, त्याला काय म्हणायचं, इनहॅबिशन. The knowledge gained in this area will help the plant breeder in manipulating pollen pistil interaction even in incompatible pollinations to get desired hybrids. मग आता हे आपण जेवढं काही डिस्कशन केलेलं आहे हे नॉलेजचा काही उपयोग आहे का, तर डेफिनेटली जे प्लांट ब्रीडर्स आहेत, प्लांट ब्रीडर्स म्हणजे काय की नवीन नवीन ज्या स्पेसिस शोधून काढतात हॅबिडेशन टेक्निक्सनं, जसं की पिओनियर कोणी त्याचा मेंडल्सनं हॅबिडेशनचे 3 लॉज तयार केले आणि तिथून पुढे आपल्याला हॅबिडेशन टेक्निक जगाला कळाली. तिथून आपण प्रोडक्शन वाढवलं काही पिकांचं वगैरे. तर त्या प्लांट ब्रीडरला हे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन खूप महत्त्वाचं आहे. कारण इथं पहा, इवन इन इनकम्प्लीट पॉलिनेशन टू गेट डिझायर हायब्रिड्स, म्हणजे पॉलिनेशन जर इनकॉम्पॅटेबल जरी असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी डिझायर हायब्रिड्स तयार करता येते. हे का शक्य झालं, नॅचरली ते शक्य आहे का, नॅचरली तर कॉम्पॅटेबलच लागणार त्या ठिकाणी पोलन, पण इनकॉम्पॅटेबल पॉलिनेशन्स
पासून सुद्धा डिझायर हायब्रिड्स ऑप्टेन करता येते. हे कशामुळे शक्य झालं? कारण प्लांट ब्रीडर्स पोलन पिस्टन इंटरॅक्शनला मॅनिप्युलेट करतात. You can easily study pollen germination by testing some pollen from flowers such as pea, chickpea, क्रॉटेलिरिया. Cloteria, balsam, and vinca on a glass slide containing a drop of sugar solution about 10%. आता तिथं काही एक ॲक्टिव्हिटी दिली आहे की पोलन जर्मिनेशन. तुम्ही सहज तुम्हाला काय करायचं आहे, काही पोलन घ्यायचे आहे आणि काही प्लांटच्या स्टिग्मावर डस्ट करायचे आहेत. ओके, मग यामध्ये मेंडलनं यूज केलेला पी प्लांट असेल, त्यानंतर तर चिकपीए म्हणजे काय, हरभरा असेल, त्यानंतर आहे क्रोटेलेरिया. तर क्रोटेलेरिया जे आहे तर ते एक प्रकारचं म्हणजे ताग जे आहे, तर ताग वनस्पतीला आपण क्रॉटेलिया म्हणतो. नंतर बॅल्सम तर माहिती आहे आपल्याला, आणि व्हिंका, तर जे सदाफुलीचं झाड आहे त्याला आपण व्हिंका म्हणतो. तर अशा पद्धतीनं पी, चिकपिया, क्रॉटेलेरिया, बॅल्सम आणि व्हिंका यांना जर आपण 10% शुगर सोल्युशनचं ड्रॉप असणाऱ्या ग्लास स्लाईडवर जर घेतलं तर अशा वेळेस आपण त्यांचं पोलन जर्मिनेशनचं स्टडी करू शकतो. After about 15 to 30 minutes of the display power lens of the microscope, you are likely to see pollen tubes coming out of the pollen grains. आणि 15 to 30 मिनिट्स जर आपण स्लाईडला लो पॉवर लेन्स असलेल्या मायक्रोस्कोपमधून जर ऑब्झर्व केलं तर अशा वेळेस तिथं आपल्याला पोलन ट्यूबचं फॉर्मेशन दिसेल की कशा पद्धतीनं पोलन ग्रेन्समधून पोलन ट्यूबचं फॉर्मेशन होतं. As you shall learn in the नो ब्रीडर. A breeder is interested in crossing different species and often genera to combine desirable character to produce commercially superior varieties. ओके, तर जो ब्रीडर आहे ना, प्लांट ब्रीडर, तर हा कशामध्ये इंटरेस्ट असतो बरं, की त्याला डिफरंट स्पेसीचं काय करायचं असतं, क्रॉसिंग करायचं असतं. ऑफन जेनेरा टू कंबाईन डिझायरेबल कॅरेक्टर्स. आता हे डिझायरेबल कॅरेक्टर्स का? कारण तुम्हाला माहीत आहे की त्याला कमर्शियल सुपिरियर व्हरायटीज तयार करायच्या आहेत, म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या. बरोबर आहे का? मग आता असं होतं की एखाद्या प्लांटची कसं असतं माहिती आहे का, समजा आपण आंबा जर घेतला, मँगो, तर एक व्हरायटी काय आहे की ज्याच्यामध्ये स्वीटनेस चांगला आहे आणि एकामध्ये काय आहे, ग्रोथ चांगलं आहे. मग त्याला वाटतं त्या दोघांची काय करावं, क्रॉस करावं. दॅट्स वाय त्याला आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणतो. Artificial hybridization is one of the major approaches of crop improvement program. आणि आपण जे हरित क्रांती पाहिली ना, ग्रीन रिव्होल्युशन, तर हे क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम जर पाहिला आपण तर यामध्ये ॲक्च्युअल सर्वात महत्त्वाचा रोल आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनचा आहे. In such crossing experiments, it is important to make sure that only the desired pollen grain are used for pollination and the stigma is protected from contamination from unwanted pollen. मग आता क्रॉसिंग एक्सपेरिमेंटमध्ये जे प्लांट ब्रीडर्स आहेत मेंडलसारखे, तर ते काय काळजी घेतात, तर ते काळजी घेतात की पॉलिनेशनच्या दरम्यान डिझायर पोलन ग्रेन्स, म्हणजे त्यांना पाहिजे तेच पोलन ग्रेन स्टिग्मावर पोहोचले पाहिजे. बरोबर आहे का? कारण त्यांना समजा एखाद्या वेळेस मी आता मँगोचं उदाहरण सांगितलं, समजा की एक स्वीटवाला आहे आणि दुसरा कसा आहे, साईजवाला आहे. तर स्वीटवाल्याचं जर त्याला पोलन ग्रेन वापरायचे असेल आणि मोठ्या साईजवाल्याचा स्टिग्मा, तर तोच त्याला डिझायर पोलन ग्रेन तिथं पाठवायचा आहे. मग बाकीचे जे आहेत तर ते स्टिग्मावर जाऊ नये, म्हणजे तिथं स्टिग्माचं काय करायचं, त्याला प्रोटेक्शन करायचं आहे की अनवॉन्टेड पोलन ग्रेन त्याच्यावर काय होणार नाही, स्टिक होणार नाही. मग त्यासाठी ते काही टेक्निक वापरतात पहा. मग आता स्टिग्माला कंटेमिनेशनपासून वाचवायचं असेल तर काय करता येईल? This is achieved by emasculations and pegging techniques. मग आता याच्या दोन टेक्निक आहे. पहिली आहे इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेशन म्हणजे काय माहिती आहे का, की काय करायचं की त्या स्टिग्मावर त्याच फ्लावरचा अँथर येणार नाही, याची काळजी घ्यायची. पुढं त्याची डेफिनेशन दिली आहे की कशा पद्धतीनं त्याच प्लांटचे अँथर आहे ना, अँथरकडून पोलन ग्रेन्स त्याच प्लांटच्या स्टिग्मावर येणार नाही, हे टाळणं, याला म्हणायचं इमॅस्क्युलेशन. आणि दुसरं आहे बॅगिंग. बॅगिंग म्हणजेच काय, स्टिग्माला जर झाकून घेतलं तर पोलन ग्रेन्स तिथे येणार आहेत का, नाही ना, त्याला बॅगिंग टेक्निक म्हणायचं. If the female parent bears bisexual flower, removal of anther from the flower bed before the anther dies using a pair of forceps is necessary. This step is referred to as emasculation. पहा, आता समजा तुम्ही एक हिबिस्कस प्लांट घेतला आणि हिबिस्कस प्लांटमध्ये काय केलं माहिती आहे का,
की तुम्हाला माहीत आहे की आजचा पहिलाच पॉईंट काय होता आपला, की जे स्टिग्मा आहे, सॉरी अँथर आहे, अँथरचं डिहिसन्स आणि स्टिग्माची रिसेप्टिव्हिटी हे एकाच वेळेस होते का? नाही, त्यांचा कालावधी कसा असतो? वेगवेगळा असतो. आता मला काय करायचं, एक प्लांट घेतला मी, स्टिग्मा रिसेप्टिव्हिटी यायच्या अगोदरच काय झालं की मी काय केलं, अँथरला ओढून टाकलं. तर अँथर डेहिसन्स होण्याच्या अगोदर जर त्याला रिमूव्ह केलं तर तिथले पोलन ग्रेन्स इथे रिलीज व्हायचा काही विषय आहे का? नाही. याला म्हणायचं इमॅस्क्युलेशन. सो लक्षात ठेवायचं की इफ द फिमेल पॅरेंट बिअर्स बायसेक्शुअल फ्लावर्स, रिमूव्हल ऑफ अँथर फ्रॉम द फ्लावर बड, म्हणजे फ्लावर बडमधून आपल्याला काय करायचं या ठिकाणी, अँथरलाच रिमूव्ह करायचं बिफोर द अँथर डेहिसन्स. कारण जोपर्यंत अँथर डेहिसन्स होणार नाही तोपर्यंत पोलन ग्रेन्स स्प्रेड होणार नाही. आणि सो युझिंग अ पेअर ऑफ फोर्सेप्स नेसेसरी, दिस स्टेप इज नोन ॲज द इमॅस्क्युलेशन. म्हणजे कशाचे, म्हणजे फोर्सेप्स म्हणजे हेच आपले समजा कशाच्या साहाय्याने तरी आपण त्याला कट केलं, अँथर डेहिसन्स होण्याच्या अगोदरच अँथरला जर रिमूव्ह केलं तर या ठिकाणी आपण त्याच फ्लावरचे अँथर्स हे स्टिग्मावर प्लेस होणार नाही, याच्यापासून त्याचं प्रोटेक्शन केलं, याला म्हणायचं इमॅस्क्युलेशन. Emasculated flowers have to be covered with a bag of suitable size, generally made up of butter paper, to prevent contamination of its stigma with unwanted pollen. This process is called bagging. हां, मग आता हे झालं की त्या प्लांटचे. पण आता मला सांगा, पॉलिनेटिंग एजंटला आपलं थांबवता येतं का? नाही. तिथं जर कोणताही बायोटिक अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट काय घेऊन येईल, दुसरे पोलन घेऊन येईल. मग नको ते पोलन्स त्या स्टिग्मावर स्टिक होऊ नये म्हणून त्याच्यावर काय करायची, बटर पेपरची काय पासून बनलेली एक बॅग असते पहा, तर ते बॅगनं त्याला झाकून घ्यायचं आणि अनवॉन्टेड पोलनचं कंटेमिनेशन स्टिग्मावर होणार नाही, तर यापासून त्याचा बचाव करणे याला म्हणायचं बॅगिंग करणे. When the stigma of bag flower attains receptivity, mature pollen grain collected from anther of the male parent are dusted on the stigma, and the flower are rebagged, and the fruits allowed to develop. आता आपण बॅग केलेलं जे फ्लावरचा स्टिग्मा आहे ह्याच्यामध्ये एकदा का रिसेप्टिव्हिटी आली, म्हणजे आता त्याच्यामध्ये काय आलं, पोलन ग्रेन जर्मिनेट करण्याची काय आली, ॲबिलिटी आली. तर अशा वेळेस काय करायचं, आपल्याला हवे असणारे हे ना डिझायर पोलन ग्रेन्स जे की मॅच्युअर असतील ते आपण मेल पॅरेंटच्या अँथरकडून कलेक्ट करायचे आणि त्यानंतर आर्टिफिशियली आपण त्या स्टिग्मावर काय करणार, डस्ट करणार. आणि डस्ट केल्यानंतर फ्लावर्सला पुन्हा रिबॅग करणार. का रिबॅग करणार? कारण असं होऊ शकतं की आपण डिझायर दिले त्या स्टिग्मावर पण आणखीन दुसरे कोणते त्याच्यापेक्षा ॲक्टिव्ह आले तर ते त्याला डिस्टर्ब करू शकतात. त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा रिबॅगिंग करायची आणि त्यानंतर हळूहळू त्यांचं जर्मिनेशन होऊन फर्दर फ्रूटची डेव्हलपमेंट होईल. If the female parent produces unisexual flower, there is no need for emasculation. आता तुम्हाला माहिती आहे का, इमॅस्क्युलेशन हे कोणामध्ये इसेन्शियल आहे, बायसेक्शुअलमध्ये. युनिसेक्शुअलमध्ये काही इसेन्शियल आहे का? कारण युनिसेक्शुअलमध्ये बाजूला अँथरच नाही, त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्याची काय गरज आहे का? नाही. सो फिमेल पॅरेंट जर युनिसेक्शुअल फ्लावर असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी इमॅस्क्युलेशनची गरज नाही. The female flower buds are bagged before the flower open. फक्त काळजी काय घ्यायची की फिमेल फ्लावर्सचे बर्ड्स हे आपल्याला काय करायचे, बॅगिंग करायचे फ्लावर ओपन होण्याच्या बिफोर. When the stigma becomes receptive, pollination is carried out using the desired pollen and the flower relax. पुन्हा वरच्या प्रमाणात की स्टिग्मा जो आहे तो रिसेप्टिव्ह झाला की आपल्याला हवे असणारे डिझायर पोलन ग्रेन्स तिथं आपण डस्ट करायचे, पॉलिनेशन घडून आणायचं आणि त्यानंतर फ्लावरला रिबॅग करायचं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डबल फर्टिलायझेशनबद्दल बोलू.